जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा आणि विविध क्षेत्रातील 75 संघटनांच्या वतीने जागतिक कीर्तीचे साहित्यिक व विचारवंत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव समारंभ नियोजन बैठक पुणे महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका लताताई राजगुरू यांच्या निवासस्थानी संपन्न झाली। याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। आमच्या सख्या बहिणीपेक्षाही अधिक कर्तव्यदक्ष अशा प्रकारची भूमिका ते आयुष्यभर जगत आलेले आहेत। त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव म्हणजे माझे भाचे रमाई पुत्र विठ्ठल गायकवाड, कुणाल राजगुरू, आमच्या कवितेच्या संदर्भातील एक ऐतिहासिक काम करणारे साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील विनोद असतो। त्याचबरोबर इस्लामी संस्कृतीचं प्रतिनिधित्व या ठिकाणी डोळसपणे करून पाहणारे कर्तबगार कर्तव्यदक्ष अशा प्रकारचे फिरोज मुल्ला, इथे नसलेले ज्यांची आठवण कायम राहील अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे, त्यांचं कर्तव्यदक्षता आहे। हे सरदारजी काय त्यांचं नाव मोला सिंग अनेक वेळा भेटतात। त्याचबरोबर जैन धर्माचे प्रतिनिधी भरत सुराणाजी, आमचे परमादरणीय अत्यंत बारीकीने अभ्यास करणारे अनुभवाचं शहाणपण सांगणारे कोथले गुरुजी, त्याचबरोबर ज्यांनी सगळ्यांच्या भाषणातील विधायक सूचना लिहून काढल्या त्या पण जनार्दनजी, दयाराम राजगुरू संघटनेचे प्रमुख अध्यक्ष यशवंतरावजी, ज्यांनी आमचा भूतकाळ सांगितला ते आहे। बरीच मंडळी सुनील भाऊ, बंडू भाऊ, जमशू शेख आणि नुकतंच निघून गेलेले मला वाटतं संभाजी ब्रिगेडचे मुस्लिम चाचा ताहेर भाई, आणखी बरेच कैलास झेंडे, सर्व भगिनी, सचिन राजगुरू, भागवत राजगुरू, आपसे मी पहिल्यांदा सगळ्यांचं आभार मानणार त्या शब्दात ऋण व्यक्त करावं, उपकार मानावे हे मला काही कळत नाही। जाती धर्माच्या पलीकडली ही संबंध बैठक ही संविधान सुसंगत बैठक आहे असं कारण बाबासाहेबांना अशाच प्रकारचा समाज अपेक्षित होता, जो एका धर्माचा नको, एका जातीचा नको, धर्मजातीच्या पलीकडला एक मतानं राहणारा, एक दिलानं चालणारा समाज त्याला अपेक्षित होता। महापुरुषांना असा समाज अपेक्षित असतो की जे काही आयुष्यभर केलं असेल ते काही जागतिक स्वरूपाचं बिलकुल नाही, ते मी पहिले भारतीय स्वरूपाचंही नाही, पण मी जे केलं ते संविधानाच्या प्रकाशात केलेलं आहे। एवढी इमानदारी संविधानाशी माझी आहे, सर्व धर्मातल्या चांगुलपणाशी माझी इमानदारी आहे, सर्व धर्मातल्या चांगल्या माणसांच्या संवादी मी भूमिका बजावतो आहे, माणूस म्हणून मी भूमिका बजावतो आहे। ते कर्तव्य करण्यामध्ये काही वेळेस कमी पडत असेल तरी सुद्धा तो माझा दोष आहे, पण वय वाढत गेला आणि 75 वर्षाच्या समाप्तीला अनेक ख्रिश्चन समाजानं तो याचा शांत ख्रिस्ती नाही अंग्रेने ठेवला होता फादर कुरिया म्हणून, त्यांनी ख्रिश्चन धर्मानं आयोजित केला
मुस्लिमांनी आयोजित केला कार्यक्रम, बौद्ध धर्माने अनेक कार्यक्रम आयोजित केले, महाराष्ट्रात केले, हिंदू धर्माने केले, जैन धर्माने अशोक पगार यांनी केला. असे अनेक वर्षभर जवळजवळ 20-22 75चे कार्यक्रम झाले. एखाद्या 75 वर्षाच्या माणसाचा एकच कार्यक्रम होतो, तो मोठा किंवा मध्यम होत असतो. पण माझे बऱ्यापैकी 22 कार्यक्रम जवळजवळ झाले आणि हा 23वा कार्यक्रम आता शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते आहे, सुशील कुमार शिंदेच्या उपस्थितीत आहे. आणि कलेक्टर, माजी कलेक्टर, कमिशनर, थांबा बोल नका, चंद्रकांत दळवी आहेत, भाऊसाहेब जाधव प्राचार्य, मराठवाडा कॉलेजचे ते प्राचार्य आहेत, एक आमदार आणि एक खासदार आहेत. अशी जवळजवळ 6-7 पाहुणे आहेत. आणि याचं संयोजन कला प्रसारणी सभा पुणे या लीड घेणाऱ्या संस्थेने केलं आहे. परंतु 75 संस्थांचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये सामील आहेत. आणि त्यामध्ये सचिन इटकर, नंतर सुनील महाजन आणि रवी डोवाळे असे 3 प्रमुख संयोजक आहेत आणि बाकीचे बरेच मध्ये मंडळी आहेत. त्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की यापैकी माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा, म्हणजे धर्माचे आहेत पण जातीचे कोणी नाही, माझे नातेवाईक कोणी नाही. आणि म्हणून दुसरी गोष्ट मला एक समाधान वाटलं की म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एक जवळजवळ मिसळायचं चाललं होतं काहीतरी. ते मला मिसळणं म्हणजे अजित पवार काही खुर्ची सोडत नाहीत आणि शरद पवारच तिकडे जातील असं मला भीती वाटत होती. पण आता शरद पवारने क्लिअर कट भूमिका घेतलेली आहे की भाजपच्या सोबत जे कोणी गेले त्याच्यासोबत त्यांना मी बरोबर घेणार नाही. आणि म्हणून त्यांच्या हस्ते आता सत्कार घेताना मला आवडतं. आणि सुशीलकुमार शिंदे तर निष्ठावंत काँग्रेसचे आहेत. काँग्रेसचा देवान मला आवडतो, मला जवळचा वाटतो. आणि म्हणून अशा बॅकग्राऊंडवरती हा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाला एक छोटंसं सभागृह घेतलं तर चाललं असतं, पण मला विचारून काहीच केलं नाही. मला विचारण्याचं कारणही नाही. त्यांनी मला असं सांगितलं की असं मी ठेवलेलं आहे. आणि मग नंतर मला कळालं की बाबा हे सगळे असे पाहुणे आहेत, हे या ठिकाणी आहेत. तर त्याचा आता प्रश्न असा निर्माण झाला की पावसाचे दिवस आहेत, एखाद्याच्या 75च्या निमित्तानं माझं काय फक्त वय वाढलं, माझ्या हातात काहीच नाही. माझं कर्तृत्व त्याच्यात काही, वय वाढण्यामध्ये माझं कर्तृत्व नाही. पण जे मी जगलो ते समाधानानं, गरिबांसाठी जगलो, दुःखितांसाठी जगलो, उपेक्षितांसाठी जगलो, हे मात्र इमानदारीने जगलो. याच्याबद्दल मला कॉम्प्रोमाइज कुठे केलं नाही, हे बरोबर आहे. आणि म्हणून अनेक लोकांच्या त्यांनी माझ्यावर एक जबाब काढली की तुम्ही स्वतःहून जर फोन केले तर बरं होईल. म्हणून कालपासून मी काहीतरी 20-25 लोकांना फोन केले. ते तळागाळातलेच लोक आहेत, माझ्या जवळचे लोक. म्हणजे असे आमच्या अस्तुळला फोन केला, आजच केला, जोगदंडला फोन केला नाही. आणि अशा लोकांनाही करताना त्यांनी मग वेगवेगळे कल्पना आहेत. ते सीताराम धनके काहीतरी गाणं रचत आहेत आणि ते गाणं गात आहेत काहीतरी, नंतर काय ते याच्यावरती यूट्यूबवर टाकतायत, तुमचं स्टेटस का काय म्हणतात त्याला, मला काहीच कळत नाही. ते ठेवतायत पडे. आणि आमच्या ताईने आणि विठ्ठलने ते असे हा बोर्ड तयार केला, हा बोर्ड कसा आहे का, चांगला आहे का, हा मला बघायला पाठवला. म्हणजे हे प्रेम आणि ही निष्ठा मला फार, जे मला वंदन करायला भाग पाडते. अशी वंदनीय माणसं कमी आहेत. सामान्य माणसामध्ये वंदनाच्या क्षमता फार मोठी आहे. आणि मला त्याच्यातला सच्चेपणा भावतो, त्याच्यातला इमानदारी भावते. आणि म्हणून मी सामान्य माणसामध्येच रमतो. तर लोक किती भरो की न भरो प्रश्न तो नाही. अर्धे लोक आले तरी काही प्रश्न नाही, पाऊण लोक आले तरी 25% लोक तर नक्की येणार, याच्याबद्दल खात्री आहे पाहिजे. जे लोक येतील त्यामध्ये हा साजरा व्हावा. आणि हा संबंध 75 अमृत महोत्सवी त्या ठिकाणी साजरा होत असताना पवारांची भूमिका, पवारांचं भाषण, सुशीलकुमार शिंदेचं भाषण, भाऊसाहेब जाधवांचं, दळवेंचं, अशी वेगवेगळी भाषणं होणार आहेत. आणि माझ्या कार्यकर्त्याला मात्र तिथे स्थान मिळणार नाही. म्हणजे तिथं ते अगोदर ठरले 8-9-10 कार्यक्रम, 8-9 कार्यक्रम त्याचे व्याख्यान आहे. त्यामुळे आपल्याला जर काही, आपण शक्यतो कोणी काही खर्च करू नका. सामान्य माणसाचं जीवन आधीच कठीण आहे. तर फुलाचा हार, गुच्छ वगैरे आणण्यामध्ये काही खर्च करू नका. पुस्तक मी तिथंच विकणार नाही, माझा धंदा नाही.
कुठले गुरुजींचा विचार किती पटला तरी दिलीप राजमध्ये संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी पुस्तकं प्रकाशित झाले किती पुस्तकं जवळजवळ 76 ग्रंथ आहे. त्यातला कुठलाही ग्रंथ तुम्हाला जो पटेल तो घ्या. बाबासाहेबांचा घ्या, तुमच्या शिवाजी महाराजांचा घ्या. अनेक जैन धर्मावर लिहिलं, मी मुस्लिम धर्मावर लिहिलं, अनेक लेख केलं. तर तिथे काही धंदा होणार नाही, पुस्तकं विकले जाणार नाही. फक्त मीच तिथे हजर आहे, आमची बायको हजर आहे. आणि माझ्या बायकोचा आभार मानायला तिथलं मी स्टेज वापरली. ती माझ्यासोबत आहे एवढं नक्की मी लिहिलो. आणि नवरा बायको याच्यात काही फार तिचा पराक्रम नाही, माझा पराक्रम नाही. पण 2 महिन्यापूर्वी माझा अपघात झाला आणि मणका तुटला, 12वा मणका. आणि त्या संचितीमध्ये हॉस्पिटलमध्ये मला ते ऑपरेशन करावं लागलं. आणि 2 महिन्यात आता थोडं बाहेर जावलं कार्यक्रमाला बसवलं. पण बसलं की जरा ताटतं ते. आणि आपल्या कुणाली मला फार चांगली गादी आणून दिली. पण आता भाषण करताना पाठ दुखत नाही, हे कमाल आहे. नशा आहे सर, फार नशा नाही, ते सत्याची नशा, सत्याची नशा. अगोदर भयंकर दुखत होतं, मी ऐकत असताना. पण मी आता असं करून बोललो, आधार बोललो, मला काही म्हणजे त्रास होत नाहीये. ही आनंदाची गोष्ट आहे. ह्या तर अन्नपूर्णा देवीच आहे. आयुष्यभर मला सख्या बहिणीच्या वर्ण त्यांनी केलेलं आहे. आणि विठ्ठलला त्यांनी सांभाळ केला, विठ्ठलला त्यांनी ओटीत घेतलं. हे माझ्या प्रेमापेक्षा त्यांचं ऋण मी जास्त मानतो. तर रमाईची सेवा करणं आणि रमाईच्या सेवेमध्ये सगळ्या महापुरुष आणि कुणाल आता तयार झालाय. म्हणजे माझ्या भाषणाची बेरीज कोणीच घेतलेली, पण एकट्या कुणाला मात्र बेरीज घेतली. आम्हाला इतका चांगला शिष्य मला मिळाला याचा मला आनंद व्यक्त करतो. अशी शिष्य परंपरा जाऊ दे. मी कुणाला गुरु मानत नाही, गुरु मला, मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही. आपण सगळे मित्र आहोत. सत्याचा साक्षात्कार झाला की ज्ञानाचा साक्षात्कार झाला की तो अपदीप भव बुद्धाने म्हटलेला आहे. सर्व धर्मामध्ये चांगुलपण आहे. मी पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा बैठकीमध्ये मी व्यक्त करतो की आता यावर्षी 75व्या वर्षी मला ते ग्रंथ लिहायचा होता. जगातला मोठा ग्रंथ, सर्व धर्म ग्रंथातलं चांगुलपण घेणं. मी वर्षभर मुस्लिम धर्माचं मी केलं, जैन धर्माची सूत्र लिहून काढली, हिंदू धर्माची लिहून काढली, बौद्ध धर्माचं लिहून काढलं, जैन धर्माचं लिहून काढलेलं आहे. आता फक्त लिहायचं आहे मला. ते 1 जुलैला हा नकली वाढदिवस आहे, कागदोपत्री. त्या 1 जुलैच्या वाढदिवसापासून मी ती सुरुवात करणार आहे, जी आता अपघातामुळे मला लिहिणं झालं नाही. आणि सगळे वाद संपावेत, दुःख संपावं, सगळं प्रश्न संपावेत. आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जे वांज प्रश्न आहेत धर्माची, जातीभेदाची, याच्यातून मार्ग निघावा म्हणून सर्व महापुरुषाच्या चांगुलपणाची बेरीज, सत्याची बेरीज, शहाणपणाची बेरीज. शहाणपण हे अडाणी माणसामध्ये सुद्धा असू शकतं, आदिवासी बाईमध्ये असू शकतं, आणि एखाद्या विद्वानामध्ये, सायंटिस्टमध्ये सुद्धा असू शकतं. त्यामुळे शहाणपण कुठेही असं दिसलं की त्याची बेरीज करावी. जे शहाणपण हे उपयोगी पडतं लोकांच्या, म्हणून ते एकत्र करावं. आणि त्याला धर्म देशाचा मर्यादा नाही. पॅलेस्टाईन असो, तुमचा इस्रायल असो, पाकिस्तान असो, भारत असो, याच्यामध्ये सगळे शांततावादी लोक आहेत. आणि म्हणून अशा सगळ्या चांगुलपणाच्या बेरजेमध्ये मी रमणार आहे. माझं आयुष्य पुढचं फक्त चांगुलपणाच्या बेरजेमध्ये मी घालवणार आहे. आणि तेच बोलणं, तेच जगणं, तेच बोलणं, तेच लिहिणं, अशावरती माझा एक ग्रंथ निर्माण करणार आहे. त्याची सुरुवात, त्याची संकल्पना मी आपल्या या छोट्या मीटिंगमध्ये मांडतो. ही मीटिंग छोटी नाही आहे. एक माणूस लाख मोलाचा असू शकतो, हजारो माणसांची त्याच्या ताकद आहे. त्याच्या निष्ठेमध्ये किती ताकद आहे ते सूचना करत होते. किती बारीकीने गेल्या. आता सुद्धा कोणी त्या रिक्षाच्या पाठीमागे अमुक लावावा, कोण कुठला सबनीस, त्या सबनिसांसाठी एक माणूस का धडपड करतो, एवढा मेंदूला का ताण देतो, आणि तो संबंध विधायक सूचनाशी का मांडतो. आपण तर एवढ्या पावसामध्ये का इथं जमा झालेला आहात. मी जातीचा नाही, गोतीत आपला नातेवाईक नाही, काहीच नाही. तर असं का होत आहे, तर कुठेतरी सत्याची भूक प्रत्येक माणसामध्ये आहे. त्या सत्याच्या भुकेला स्मरण करून इमानदारीने आपण सगळे जगतो आहोत. त्यामध्येच आमची बहीणबाई, त्यामध्येच आमच्या बाचा, तो बाचा, आपण सर्वजण आहात. मी तुमच्या सर्वांचं ऋण व्यक्त करायला माझ्याकडे खरोखरच शब्द नाही. मी
पाठ दुखत आलो, पण आता मात्र पाठ चांगली झालेली आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो, आपले उपकार मानतो, आपलं ऋण व्यक्त करतो आणि बायकोचंही ऋण व्यक्त करतो आपल्या या निमित्ताने. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो, आज ही ऐतिहासिक, कौटुंबिक आणि गुणात्मक बैठक होती. आपण काकूंना करोडोत एक रमाईची लेख म्हणतो आणि जसं रमाईला आपण जगातली सगळ्यात दानशूर माता समजतो, तसं माझ्या जीवनातली सगळ्यात दानशूर आई जर कुणी असेल ती लताताई राजगुरू. आणि म्हणून ही ऐतिहासिक, कौटुंबिक आणि गुणात्मक बैठक या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सगळेजण बघा, माझ्या माहितीप्रमाणे 40 लोक आणि 17 संघटना इथं एकत्र आल्या होत्या. तर आत्ताच जसं जनार्दन म्हणाला त्याप्रमाणे एका व्यक्तीने 10 लोक जरी बरे आणले तर 400 लोक आपणच आणू शकतो. तर अशा किमान 25 मिटिंगा दररोज 2 दिवसात आपण घेणार आहोत. माझ्यावर भोलासिंग अरोरा साहेब आहेत, माझ्याबरोबर प्रशांत ख्रिस्ती आहेत, भरत सुराणा आहेत, भाई कात्रे आहेत. तर शुक्रवार आणि शनिवार हे 2 मिळून किमान 25 अशा छोट्या छोट्या कौटुंबिक आणि गुणात्मक बैठका आपण घेऊन लोकांपर्यंत ते पोचणार आहोत. जसं जनार्दनने सांगितलं की माझी एक विनंती आहे जनार्दनला आणि जमशुदा, ज्यांचे रिक्षा आहेत त्यांनी हातवर करा. बरं, तुम्ही रिक्षाची जबाबदारी घ्या. किती रिक्षाला ते फ्लेक्स लागतात ते सांगा, ती पुरवण्याची जबाबदारी आम्ही तुम्हाला करू. पण ते आजच, म्हणजे आज छापून देतो, उद्यापासून ते लावा. दुसरी गोष्ट सर, मी किमान 200 फ्लेक्स लावणार आहे. म्हणजे जिथं बुद्धविहार आहे, जिथं तुम्हाला मानणारा वर्ग आहे, 6x3 ते फ्लेक्स असतील. ज्यांना असं कुणाला वाटत असेल किंवा माझा फोटो टाकायचा, माझं नाव टाकायचं, त्यांनी आताच मला तुमचे फोटो बी द्या, तुमचे नाव बी द्या. त्याचं कारण सांगतो, तुम्हाला बघून सबनीस सरांच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्हाला मानणारा वर्ग येतो. कुणाला काही वाटू आपल्याला गेलं नाही. आणि जिथं राजगुरू चौक म्हणून आहे तिथं 40x20चा फ्लेक्स आहे, तोही आपण लावू. फक्त ते लावत असताना आपण कुणाला वगळायचं नाही. आता हे 40 जे लोक आहेत त्या सगळ्यांची नावं कंपल्सरी आपण त्या फ्लेक्समध्ये टाकूया. आणि अशा पद्धतीनं म्हणजे ख्रिश्चन, शीख, जैन, मुस्लिम, हिंदू आणि वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आपण भारतीय. आता खरं पाहिलं तर विनोदनी खूप मोठा संकल्प केलेला आहे. आत्ताच ते कॅमेरामन घेऊन आलेले, म्हणजे आता चालू आहे सगळं. त्याचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. रमाई महोत्सव असू, रमाई स्मृती दिन असू, त्या ठिकाणी तो कवी संमेलन घेणार. 1ही रुपयाची अपेक्षा करणार, परंतु सर्व कवींना बोलवून रमाईचा विचार घराघरापर्यंत विनोद पोचवतो. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरामध्ये, म्हणजे विनोद हा सरांचा आणि माझा कॉमन मित्र आहे. मला सरांनी 52 लोकांची यादी दिलेली, त्याच्यामध्ये PA इनामदारपासून ते अनेक मंडळी आहेत. त्या सगळ्यांपर्यंत आपण हे निमंत्रण पोचूया. या कामामध्ये खरं पाहिलं तर काकूंचं जेवढं कौतुक करत तेवढं कमी आहे. काकूंनी बघा कालच्या काल व्हिडिओ क्लिप बनवली, हा फ्लेक्स बनवला आणि माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः 200 लोकांना फोन केले होते आणि माझी खात्री होती 20 लोक येणार. मी सरांनाही तसं बोललो, पण किमान 40 लोक या ठिकाणी आले. मी तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि काकूंनी आभार मानावं असं मी त्यांना विनंती. महापुरुषांना अभिवादन करू. आज आपल्या सगळ्यांचे लाडके आणि बंधू समान, आपल्या सगळ्यांचे लाडके थोरले बंधू असे बोलते. मधुकरराव, त्यांच्यानंतर दिनकरराव, असे आमचे बंधू, ते 7 जण
बंधू आहेत आणि 8वे हे बंधू. म्हणजे पहिला नंबर यांचा आणि नंतर बाकीच्यांचा. ते आमचे बंधू, त्यांचा 75वा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. रविवारी तो कार्यक्रम आहे, परंतु आम्ही परवा मित्रदादाने आम्ही आणि कुणाने ठरवलं की ठिकठिकाणी मिटिंगी घेऊन आपण ह्या कार्यक्रमाला कशी शोभा वाढवायची आणि ते तन मन धन लावून हा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. आणि आज सरांच्या बद्दल सांगायला गेलं तर त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांनी जागतिक साहित्यिक संमेलनाचे ते अध्यक्ष आणि त्यांनी या पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव लौकिक केलेलं आहे. आणि आज त्यांना 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तो महोत्सव आपण साजरा करणार आहोत. ते पण शरद पवार यांच्या हस्ते. तसेच त्या कार्यक्रमाला सुशील कुमार शिंदे पण येणार आहेत, अध्यक्ष असणार आहेत त्या कार्यक्रमाचे. म्हणून आपण हा कार्यक्रम कसा साजरा होईल आणि ते जागतिक याच्यामध्ये जो प्रसिद्ध होणार आहे असा हा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. आपण या ताडीवाला रोडमधून साहेब तुम्हाला मी सांगते की कोणताही कार्यक्रम असला की आम्हाला 500 किंवा 300 लोक आणण्याचे आम्हाला सांगतात, परंतु आम्ही या कार्यक्रमाला आपल्या भावाचा कार्यक्रम आहे म्हणून बहीण काही कमी करणार नाही आणि हा कार्यक्रम आम्ही दाखवू. आणि हा कार्यक्रम आपण रिक्षाला तुम्ही म्हणता किंवा कुठे कुठे फ्लॅश लावले किंवा काय, आपण ते सर्व करूया आणि हा कार्यक्रम चांगला सक्सेसफुल करूया. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आज सबनीताई आहेत किंवा विठ्ठलदादा गायकवाड आहेत, तसेच कोथले दादा आहेत, मुल्ला सिंग आहेत, आपले विनोद भाई त्यांचे जे आता मित्र त्या आपल्या सर्वांना ते मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये ते ठेवतात, तर त्यांचं सुद्धा मी आभार मानते. तसेच माझे मुलगा तसेच आमचे ज्यांनी दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मेहुणे यशवंतरावजी रणशिवरे आणि माझी बहीण उषा रणशिवरे, ती धाकटी बहीण आहे माझी, तर ते पण या कार्यक्रमाला आले. तसेच आमचे चिंतामणी मंडळाचे सुनील भिंडे असतील, जमशेद शेख असेल, बंडू गायकवाड असतील आणि भीमराव सावंत असतील. तसेच आमच्या सुगंधा आंगोळकर आहेत, सुगंधा आंगोळकर त्यांचे मिस्टर पण आहेत. आणि आमच्या जे आता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आणि ज्यांनी सर्व माहिती लिहून घेतलेली आहे, कोण काय बोललं, कोण काय करणार आहे, ते आमचे जनार्दन जगताप असतील, कैलास झेंडे असतील, भागवत राजगुरू असेल किंवा आपला सचिन राजगुरू, अक्षय राजगुरू, सर्व कुणाचं नाव चुकून राहिलं असेल तर मला क्षमा करतात. आणि हा कार्यक्रम आपण सर्वजण आलात. आम्ही सगळ्यांनाच सांगितलं होतं की तुम्ही आपण पाऊस चालू होता तरी पण तुम्ही सर्वजण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते. आणि आपण रविवारपर्यंत कसं काय करायचं, काय सर्व नियोजन आपण करूया आणि हा कार्यक्रम आपण मोठ्या उत्साहाने साजरा करूया, एवढं मी आपल्याला माहिती देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.